नमस्कार मंडळी. निराशेनं दुभंगलेल्या मनाला मनोरंजनाची प्रेमळ फुंकर घालायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे संसाराची दोरी नेमकी कोणाच्या हातात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रस्सी खेच अनुभवण्यासाठी आणि जीच करण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार 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 हो मंडळी, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे या कार्यक्रमात आपण 2-1.5 शहाण्या लोकांना बोलवतो. त्यांना तू मलाच किती अक्कल आहे हे पटवून देतो आणि नंतर त्यांच्यामध्ये कच 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 भांडण लावतो. मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे कडून काढतात हो. तर मंडळी, म्हणजे बघा, जसं 2 मांजरांच्या भांडणात माकड लोणी घेऊन जातो तसं आम्ही TRPचं लोणी खट्टम करून टाकतो आणि त्याला असं गोंडस नाव देतो जर्नलिझम बाण. तर आजचा आपला विषय नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. अर्थातच यशस्वी सहजीवनाचा सूत्रधार कोण. आणि या विषयावर चर्चा करायला आपल्या इथे आपल्या अकलेचे दिवे लावायला 2 स्वयंघोषित मान्यवर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली टीचभर ओळख हातभर करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी टचक्कन फेकून मारावी बा. असं कोण बोलतो? मी बोलतो, कारण नंतर माझ्याकडे बोलायला काहीच नसतं. मी बघतो, अरे बापरे हा का, असं का, अरे बापरे आया, एवढं तर कर. ओळख. नमस्कार, मी अखिल भारतीय आम्ही बायका आमचंच ऐका संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. क्या बात आहे. रोहितजी नमस्कार. हा. मी अखिल भारतीय बायकासनी भांडी घासू द्या पण आम्हाला निवांत बसू द्या या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय मोरे आणि अरुण यांच्यासोबत घासू द्या श्यामचं करिअर नासू द्या या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. तर मंडळी, ओळख झालेली आहे. आता आपण विषयाकडे येऊया. नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. रोहितजी, मी आधी तुमच्याकडे येतो. माझा आक्षेप आहे, लगेच आक्षेप. माझा आक्षेप आहे त्यांच्याकडेच का आधी. असंच प्रत्येक वेळी नवरेच का आधी हो. जनरल नाही, आधी नवऱ्यांनी जेवायचं मग त्यांच्या मागून बायका जेवायला बसणार. कुठल्याही विधी करायच्या झाल्या की आधी नवरे करणार मग बायका फक्त मागून मम म्हणणार. एवढंच कशाला, लग्नाचे फेरे घेताना सुद्धा आधी नवरा फिरणार त्याच्या मागून बायको फिरणार. दरवेळी हेच का हो पहिले. अरे बाकीच्या वेळेस लेडीज फर्स्ट असते तेव्हा हा लगा गाडीत बसताना हॉटेलात जाताना आपण हेच पहिलं दार उघडून द्यायचं आणि मग आपण मागणं घुसायचं. ह्याला काय अर्थ आहे हो. कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्या 2-2 तास थोबाड रंगवीत बसणार. मग ह्यांचं झाल्यावर आपण 5 मिनिटात कसं बस घालायचं कपड्यां साला निघा. अरे ही सगळं सोडा. ती टायटॅनिक जेव्हा बुडत होती की नाही तेव्हा आपण पहिल्या बाया बाहेर काढल्या. नवरे तिकडे मेले ती जायला बुडून बुडून. हे बघा, सुखी संसार असं मुळात काहीच नसतं जगात. नसतं. मला सांगा, छोटासा समुद्र हा. आणि भलं मोठं डबकं असं ऐकलंय का? नाही गड्या. तसंच आहे सुखी संसार. परस्पर विरुद्धार्थी शब्द हे दोन्ही. अरे एका घरात सुख आणि बायको दोघी एकत्र कवाज नांदू शकत नाहीत. कवाज नांदू शकत नाहीत. अरे ती पुंगीवाला येतोय का, हा हा. ती पुंगीवाला आल्यावर उंदरं कशी टपाटप एका घरातनं बाहेर पडते ती. अच्छा, ती गोष्ट. हा. तशी बायको घरात आली की सुख पण टपाटप बाहेर पडते घरात. खरे खरे. अव लग्न झाल्या नवरा बायकोच्या मिठीत असतोय. थोड्या दिवसात तो तिच्या मुठीत जातोय. मग ती त्याला माठ समजायला लागती. मग ती त्याला एवढा धांद्याला लावती की तो त्याच्या आईला संन्यास घेऊन कुठल्या तरी मठात जाऊन बसतोय. काय बोलतो. ती कोण म्हणलंय की नाही ती प्रेम आंधळ असतं. बेण्या लग्न कर, तुला डोळे फुटतेली बरोबर. वाटेल ते बोलता का हो?
वाटेल ते वाटेल तर काय बरोबर बोलती अतिशय उथळ मांडणी केलेली आहे तू काय उथळ मांडणी आहे याच्यात? नाही मी म्हणते जर संसाराची दोरी नवऱ्यांच्या हाती असली असती ना तर त्या दोऱ्यांना अनेक संसारांनी जीव आपले टांगून घेतले असते. काय बोलते ते काय बोलतायत अहो, नवरा असतो कुठे संसारात? नसतो. संसाराचा अख्खा गाडा बिचाऱ्या बायका ओढत असतात. बापरे. मुलं बाळ त्यांचं खाणं पिणं सगळ्यांचा स्वयंपाक पाणी सगळे सणवार आजारपण सगळी संकट बिचारे बायका स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात हो. खरंय खरंय. हे हुंगत फिरत असतात हे नुसते गावभर. ए, काय बोल हे ही भाषा चालते का तुम्हाला नाही, आता? नाही, असं हुंगत फिरत असते ती म्हणजे नका. काय होंगी आहे का मी आताच हा? अरे नाही. वासडा कुत्रा आहे का माग माग फिरतोय सगळ्याची मी एक कुत्रा मी म्हटलेलं नाही काय तुमचं बोलताय तुम्ही ना? म्हणताय. कळतंय का तुम्हाला चेतनाचं. एक मिनिट मला मुद्दा मांडायला दिलात की हो, नाही हो, आता? हो. मला बोलू द्या. बोला बोला बोला. आहातच तुम्ही हुंगे. मला हे साधा मुद्दा आहे. हम्म, पुरुषाचं लग्न झालंय हम्म. हे ओळखता येतं का हो? हा? म्हणजे हे काय असं वेगळं करतात हो? मंगळसूत्र घालतात नाही जोडवी घालता तुम्ही नाही गड्या. नाही ना. बाईनी सगळं करायचं. बाईनी आपलं नाव चेंज करायचं. बाईनी आपलं घर सोडून यांच्या घरात यायचं. बाईनी मिसचं मिसेस व्हायचं. हे मिस्टरचे मिस्टरच राहतात ना. अरे मग हे असं काय वेगळं करतात की ज्याने आम्हाला कळेल बाबा एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे? जोरात आहे ताज. बोला. बोला आता. अरे आमचं पडलेलं थोबाडच सांगते ह्याचं लग्न झालंय म्हणून आम्हाला दुसरं काय करायची गरजच नाही. विनाकारण ज्या पुरुषाच्या डोळ्यात भ्या दिसतंय की नाही समजून जायचं बाबाचा बाजार उठलेला आहे त्याचं लगीन कन्फर्म झालेलं आहे. खरे खरे. त्याला गरजच लागत नाही काय करायची. तुम्ही काय सांगताय तेव्हा हाच बँड पॅन्ट. हाच बँड ज्याच्या आयुष्याचा बँड वाजलेला असतो आणि बाकीची त्याच्या हसते की नाही त्याला म्हणते ती हाच बँड. काय हसताय तुम्ही पण काय हसताय? बरोबर आहे. मुळात शब्द नीट वापरा. काय? भाषा हसबंड असं भाषा सुधारा. हसबँड म्हणे. ओटी केली त्यांनी विनोदासाठी करावे लागतं. तुम्ही पण करा होईल विनोद. वा मला सरळ सरळ दिसतंय तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेले आहात. नाही नाही काय? नाही. नाही असं असेल तर मला सांगा मी जाते. हो, नाही. मला रजा द्या. हो नाही 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 असं नका करू ना. थांबा ना तुम्ही. असं काय मुळात मी इथे विनोद करायला नाही आले ना माझे मुद्दे मांडायला आलेले. मांडा मांडा मुद्दे मांडा मांडा. होतंय काय यांना थोबाड पाडायला? आता कसं बोलते ते? थांबा त्यांना. मुळात भ्या असायला यांना होतंय काय मुळात? म्हणजे 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 हे काय करतात तो सगळं ऍडजस्टमेंट तर बायको करते ना. आपल्या आई वडिलांचं घर सोडून यांच्याकडे येते. यांच्या घरात ऍडजस्ट होते. यांच्या आईला स्वतः आई म्हणते. हो. तिच्याशी पटो वा न पटो तिच्या बरोबर राहते ना ती. खरे खरे खरे. राहत. मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही येऊ तुमच्या घरात राहायला. आम्ही तुमच्या पप्पासनी पप्पा म्हणू. हेच काय मला नाही लाज वाटत बाबा. यांच्या पप्पांना तुम्ही पप्पा का बरं म्हणान पण? ओ ह्यांच्या नाही हो मग माझ्या बायकोच सांगतोय ना मी. तसं तसं. ह्यांच्या कशाला बोलतोय इथं? बरं बरं ठीक आहे. अरे माझ्या रिजेक्ट केलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटची पोरगी असेल ती पण ह्यांच्यापेक्षा भारी आहे. तुला कोण बोलतोय इथं? एक मिनिट तुमचं नाव पण वाच तुमचा फोटो पण बघणार नाही हो मी. आ, तुम्हाला धावणार आहे कोण? अरे थांब. तुम्हाला धावतोय कोण? मला बघणारी लय आहे ती. बघते ती बरोबर. तुम्ही सोडा माझा नाद. हो, हीच आहे. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. मला एवढंच म्हणायचे मला सोडा तुम्ही मी घर जावं होईल मला काय फरक पडत नाही. बरं, जावई? माझं आणि सासऱ्याचं निवार जुळतंय. आम्ही म्हणजे घट आहे आमचं घट. वा वा वा. आम्ही एकदा बसलो की नाही हा वाटतं 4-4 वाजेपर्यंत उठतच नाही. सार. निवार बाटली संपल्याशिवाय सुट्टीच नसती. बापरे. 4 पॅक झाले होतं सासऱ्याच्या मांडीवर बसून पितोय मी. 2 पॅक झाले होते स्वतःच म्हणते मला अय पाहुणं अरे काय लागा तुम्ही आवाज जावं कुठं करताय आता अरे तुरु करा मग टपल्यात येतच. आमचं लय निराळ गाणं आहे तुम्हाला सांगतोय. आम्ही म्हणजे दोघं गळ्यात पडून रडणार. तो मला म्हणणार ती तशीच आहे मग मी बी त्याला म्हणणार ही बी अशीच आहे. मुद्दा सम दुःखी. काय समदुःखी बेवडा मारून 4 तास बसायला काय लागत नाही. आयुष्यभर काढून दाखवा एकत्र. बरोबर. एका बाईच्या चालू असलेल्या संसारात दुसऱ्या बाईने येऊन स्वतःची जागा निर्माण करणं सोपं वाटलं तुम्हाला? आपण दुसऱ्या बाईचा पण विचार करा ना तुम्ही. दुसऱ्या बाईला पण तिच्या संसारात कुणाला तरी ऍडजस्ट करून घ्यायलाच लागतंय की. हो हो हो. आणि 2 बायकांच्या वर्ल्ड वॉर मध्ये लागा आमच्यासारखा मरतोय ते जायला. खरंय खरंय तुमच्या. काय खरंय काय खरे खरे करताय तुम्ही? होस्ट आहात ना होस्ट सारखे वागा. त्यांच्या बाजूनी बोलू नका. नाही बोलत मी फक्त त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला हो. बाकी काही नाही गेलं मी म्हणजे असं वरवर खरंय असं बोललो असं ठामपणे खरं आहे असं नाही बोललो मी. अरे पण एवढं कशाला भेटाय खरं आहे त्याला खरं म्हणाय काय हरकत आहे तेव्हा.
आणि खऱ्याचं खोटं करते ते ह्या बायका, पुरुष नाही तर करत कवा. हे ढळढळीत आरोप करताय ना आता. आरोप काय ह्याच्यात? आरोप नाही करायचे. आरोप काय ह्याच्यात? विधान मागे घ्या. कशाचं विधान मागे? विधान मागे घ्या. विधान कसं मागे? विधान तू आरोप केलाय, विधान मागे घ्या. ए विधान मागे घेत नाही, काय करायचं ती करा. अरे ठीक आहे, करते. मी निघते. अरे नाही, नाही, चेतनाजी, जाऊ थांबा दे. थांबा प्लीज थांबा. हो असं नका करू. चला ना चला, या आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे, असं नका करू मग प्लीज. तुम्ही माफी मागा. माझ्या काय संबंध आहे? तुम्ही माफी मागा. अरे मी काय बोललो नाही ना. माफी मागा. मी काय बोललो? मागा माफी. मी काय बोललो? मागा माफी मागा. माफी मागा. मी बोललो. माफी मागा. माफी मागा. माफी मागा. माफी. मागतो मी माफी. आणि मी जे विधान केले नाही ना ते मागे घेतो आणि ते माझ्या मागच्या खिशात ठेवतो. म्हणजे मी जेव्हा पण बसेल ना ते मला टचकन टोचेल. मला कळलं पाहिजे या अशा चर्चेमध्ये तोंड नाही घातलं पाहिजे म्हणून. गुड. सॉरी सॉरी. व्हेरी गुड. बोला बोला चेतनाजी, तुम्ही मुद्दा मांडा. माझा आता हा मुद्दा आहे हा. की हे नवरे आहेत ना, हा. स्वतःला मोठे हुकुमशाह समजतात. काय बोलताय लागा? यांची हुकुमशाही चालणार का हो नेहमी? घराला कुठला रंग लावायचा, कुठली गाडी घ्यायची, किती इंचाचा टीव्ही घ्यायचा पासून ते अगदी आज जेवायला काय बनायचं हे का ठरवणार सगळं? अरे आम्हाला नुसतं वाटतंय आम्ही ठरवतोय म्हणून. आम्ही डोंबलाचं काहीच ठरवत नाही. नाही? खरं तर ह्यांनी सगळं आधीच ठरवून ठेवलेलं असते. आधीच ह्यांना जी पाहिजे तीच करते ते त्या. कसं काय? तुम्हाला सांगतो, माझी बायको आहे की नाही, रोज संध्याकाळची येते माझ्याकडं. हम्म. धनी काय करू जेवायला? मी म्हणतो- विचारते ना. बोलू का नको? चेतनाजी अरे थांबा की तुम्ही. ऐका ना, त्यांना लांब लचक बोलायचं असतं. कळलं हो? कळलं. मध्ये थांबले ना मग अवघड होऊन जातं मग त्यांचं. बोलू द्या बोलू द्या. बोला. मला माझी बायको विचारती जेवाय काय करू? हम्म. मी म्हणतोय वांग कर. आहा. ती म्हणते वांग्याचा सीझन आहे, वांगी किडकी असते ती. बर बर बरोबर. मग मी म्हणतोय पनीर कर. पनीर. ती म्हणते नको नको, आता पनीर डुप्लिकेट यायला लागले मार्केटमध्ये. मग मग मी म्हणतोय मशरूम कर. बर. ती म्हणते तुम्हाला काय कळतंय का, तुमच्या पप्पासने ढेंढाळी लागती मशरूम खाऊन. मग मी म्हणतोय बाय तुला काय पाहिजे ती कर. हम्म. ती म्हणते वाटा नाही, ती वाटानं करू का? मी म्हणतोय कर. आता ह्याच्यात माझा काय चॉईस आहे सांगा तुम्ही? काहीच नाही. दिसाय काय दिसतंय की बाबा ह्यानंच सांगितलंय वाटाणा करायला. आणि एवढं सगळं करून मोमलाय ताटात काय येतोय तर बटाटा. बटाटा कसं काय येतो? तर ती विचारायची बी सोय नाही की बटाटा कशाला केला. तरी माझ्याच अंगावर येणार. तुम्हाला आधी विचारलं होतं तेव्हा सांगाय काय झालं होतं? पण येतो ना बटाटा. अं? बटाटा तर बटाटा येतो ना ताटात. आयतं गिळायला मिळतं ना तुम्हाला. तुमची बायको बिचारी तुम्हाला करून खायला घालते ते नाही दिसत तुम्हाला. ती काय कुत्र्याला बी घालतीय, पण कुत्र्याला घालून त्याला माणसागत वागवतीय, आणि नवऱ्याला घालून नवऱ्याला कुत्र्यागत वागवतीय. अब मी सांगतोय ना तुम्हाला, ह्यांचं नाहीच होणार समाधान किती बी करा ह्यांच्यासाठी. नाही 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 नाही, तसं नाही रोहितजी. बायकांना सुखी ठेवायचे एक गुपित आहे. काय गुपित आहे? गुपिताचे ते मला पण नाही कळलंय. काय करणार? तुम्ही बाकी बोललाय. अरे काय हुल्लडबाजी लावले तुम्ही? उल्लडबाजी नाहीये. काय हुल्लडबाजी आहे ही? असंच एक थोडासा जोक केला बा, व्हॉट्सअपवर आला होता, म्हटलं पुचुक्कन टाकून देऊ. जोक करायला आलाय तिथे? नाही जोक तुम्ही त्यांच्या बाजूने. मला नकोय हा पुरुष होस्ट. अरे! मला बाई होस्ट द्या. ऐका ना. कोणी आहे का बाई होस्ट? आहे का इथे? माझी विनंती आहे बाई होस्ट. चेतनाजी इथे बाई नाहीये. मग तुम्ही वा बाई. मी बाई हो. तुम्ही वा बाई. अरे टकली बाई कशी वाटेल ती नका ना हो. मग नका ना. मग आम्ही मुद्दे मांडायला आलोय. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. तटस्थ राहा. मी तटस्थच आहे. अरे बोला तुम्ही तुम्ही. का भेटताय एवढं? तुम्हाला अनुभव ही आता जी झालं तेव्हा अनुभव असलच की घरात. लग्न झालं आहे तुमचं, मला माहिती आहे की. अरे बापरे, तुम्ही कसं ओळखला? टाकायला काय उगाच पडलंय का? नाही हो, ते अनुवांशिक आहे. सांगा, आमच्या सांगा. खानदानात सगळे टकले. नका सांगू मला. हं? ती लग्न झाल्यावर टकली झाली असणार. विचार नका करू, मी सांगतोय की तुम्हाला, लग्न झाल्यावर माणूस टाकला होतोय. आणि ह्यांना खापा खापा केस वाढते ती. ह्यांना मग हेअरस्टाईल करायला पाहिजे त्या. आम्हाला स्टाईल करायला डोक्यावर यायला केस राही नाही एक लग्न झाल्यावर. हे दादांत खोट आहे बरं का. काय गोष्ट आहे? हे खोट आहे. अनेक पुरुष असे आहेत की जे लग्नाआधी टकलेत. असे माझ्या ओळखीचे आहेत पुरुष. मग त्यांच्याशी करता का तुम्ही लग्न? ह्यांना टाकला नवरा नकोच असतोय का, तर लग्न करून त्याला टाकला करायचा असतोय. अरे वाटेल ते. हसने कवा गरीब पोरगात चालतच नाही का, तर लग्न करून त्याला गरीब करायचं असतोय. अरे लॉजिक. सही पकडे हे. कुणीतरी हे बघा, कुणीतरी म्हणून ठेवलेलं आहे, एक स्त्री आहे की नाही पुरुषाला सुटक्यात लखपती करू शकते, फक्त तो करोडपती असला पाहिजे. लॉजिक आहे का यांच्या बोलण्याला?
ऐकलं नाही का तुम्ही कधी? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते. काय सांगताय तुम्ही पुरुषाच्या मागे असते अपयशी पुरुषाच्या मागे नसती का? हा? का नसती? त्याच्या पाकिटात रुपया नसतो म्हणून होय. अहो, उलट समजून घेताय तुम्ही. ती बाई पाठीशी असते म्हणून तो पुरुष यशस्वी होतो, हे उलट नाहीये असं बोलायचं झालं सगळी यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असती. तुम्ही नका सांगू मला. ह्यासनी एक नाही क्रेडिट घ्यायची सवय लागलेली आहे. क्रेडिट हो, ह्यासनी वाटते की आपल्याला सतत कौतुक झालं पाहिजे. आपण बाय आयलंय का ह्यांनी ह्या दमल्यावर केवढं भया केवढं काम केलं बाईनं. दमली एवढं दिवसभर मरमर करून येतोय. त्याला म्हणतंय का कोण अर्क हे दमलाय म्हणून? कोणीच नाही. हा काय नाही व पुरुषाचं काय अस्तित्व नाही. ह्या बाय बरं सणासुदीचं घ्या तुम्ही. सणासुदीला सगळं सण ह्या बायकांचंच. हा पुरुषासनी काय आहे मरून मरून तिच्या आला एक गटारी फ्रस्ट्रेशन काढायला. तेवढाच काय देऊ पुरुष सण साजरा करते ती. ह्यासनी नटून मंगळागौरला उड्या हाणाय कोण जाते? बायका जाते ते. बायका बायका. हळदी कुंकवाला फुगड्या घालाय कोण जाते? बायका जाते ते. रक्षाबंधनला भाऊबीजेला गिफ्ट कोण घेते? बायका घेते ते. वटपौर्णिमेला नटून सजून दागिने बिगिने घालून वडाला दोरा बांधाय कोण जाते? बायका बायका जाते ते. हो हो. तुम्ही पण जा मग. तुमच्यासाठीच बांधतात ना दोरा. नका बांधू. कोणी सांगितलंय? आम्हाला नकोच आहे 7 जन्म तुम्ही. हा? आम्हाला नकोच आहे तुम्ही. कोणी सांगितलंय? अहो मी तर तुम्हाला सांगतो वटपौर्णिमेला रातचं गुपचूप जातोय. बायकोना बांधलेला दोराच तोडून काढतोय. मी लय येडा आहे. आणि एकट्याचं नाही तोडत. खालचं 7-8 दोरा बी गपचूप तोडतोय. आपलंच भाव आहे ते. त्यांची काळजी बी आपणच घ्यायची. पुण्याचे काम करता तुम्ही. मग अहो मी तर दुरी तोड्या लोकांचा ग्रुपच केलाय व्हॉट्सअपवर एक. दोरी तोड्या. वा, वा. मस्त नाव आहे. मस्त मजा घेताय ना. अहो, हे सगळे सणवार का निघालेत हे तरी माहितीये का तुम्हाला? काय काका का पूर्वीच्या काळी बायका स्वयंपाकघरात राब राबायच्या. त्यांना काही हाऊस मौज नव्हती. त्यांना साधा नीट प्रकाशही तुम्ही बघू देत नव्हता तो. त्यांना वाटत होतं ना कधीतरी आपण हाऊस मौज करावी, आपल्याला नट्टा थट्टा यावं, आपला काहीतरी विरंगुळा असावा, म्हणून हे सगळे सण समारंभ साजरे करतात. अहो पण ती तवाच्या काळात. आता पहिले ह्याच हुंदाडते ते. तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नटा, अं? तुम्ही सजा धजा, तुम्ही दागदागिने घाला, तुम्ही भारंभार कपडे घाला. पण नाही, एक साधा बनियन अंगावर चढवायला सांगितला तर यांना ओझं वाटतं का? कारण उघडं फिरायचं असतं बेंबीत बोटा घालत. बोलताय तोंडवर करून. मी फिरतोय का तसं? मला काय माहिती? मी फिरतोय का? मी काय मला बेंबीत नाही- बोटं घालून फिरतोय? एक मिनिट. जनरल बोलल्या त्या. अहो, स्वतःच्या बायकोचा जरा पदर ढळला तर इन्सिक्युअर होता ना तुम्ही. हो हो हो. वर तोंड करून बोलतायत. अहो, बायकांचं दुःख तुम्हाला कधीच कळणार नाही. तरी नशीब 9 महिने बाळ नाही वाढवत पोटात. आल्या आवडत्या विषयावर आल्या. आल्या म्हणजे? म्हटलं ही ऐकलं की टाकच सणागते. आल्या म्हणजे? अरे आता नाही निसर्गानं आम्हाला ते काम दिलं का बळबळच करत बसायचं का आम्ही? अवघड आहे. पण आम्ही काय कमी करत नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लय करतोय आम्ही. हो, कर. एवढीच काळजी घेतोय. कळलं का? तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि सारखं काय लागलं हो, बाळाला जन्म देतोय, बाळाला वाढवतोय. हा वाढवताय तुम्ही बाळाला, पण ती बाळ तुमच्यावर जास्त प्रेम करते. मग सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हालाच सांगते. तुमच्यावरच निबंध लिहिते माझी आई. तुमच्यावर गाणी येते ती, तुमच्यावर पिक्चर येते ती. बापाला तिच्या आईला हिंग लावून पण कोण बघत नाही. सगळ्या कविता का बायकांवरती. बापाव कोणाला काय कुठल्या कवीला सुचलंच नाही का कवा? एक फक्त शामराव तुम्हाला सांगतो, ती कवी आहेत पुण्यातले ते संदीप खरे. हा 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 हा. आपल्याला आवडतो तो माणूस. त्या माणसानं लिहिलंय ते दमलेल्या बाबाची कहाणी. हा 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 हा. त्या माणसाला किंमत कळली बापाची. विचार करा, त्यांनी ते लिहलंय, त्यांना किती सोसावं लागलं असेल. किती सोसावं लागलं असेल. बाकीच्याच नाही कळत. बाकीची कोण हिंमतच करत नाही तिथं नाही हो. पुरुषावलीचं कोण नाही. ती अजून एक कवी आहेत ते. त्यांनी तर कवा पुरुषाव लिहिलंच नाही. नाही का? काय लिहिलंय बरं त्यांनी ते? देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. अरे सोच्या, नीट बोला. उमऱ्याच्या आतमध्ये पुरुष लगा खचलाय पाक. हा दाबला गेलाय पाक. ती दिसत नाही का तुला? मला तर वाटते तो कवीच दाबला गेलाय. कन्फर्म मला वाटतंय त्याच्या बायकोनं त्याला एवढा दाबलाय नाही उमऱ्याच्या आत की तो पुरुषावर लिहायला पण त्याला भ्या वाटतंय. बायको मोठीच येतो बायको. काय कवींवर आमचं सारखं? कवींवर काय तुमचं सारखं? मुद्द्याचं बोला. एवढं का चिडताय तुम्ही? तुम्हाला काय जमलंय? हा? हा? मुद्द्याचं बोला. मुद्द्याचे बोल जाऊ द्या. मी
घाऊ देतो तावडीत त्याला धावतो हिंगाच धावतो त्याला बोल बोल अरे सगळं लगा ह्या बायकांवरती लागा सगळ्या उपमा बायकासनी लगा ग्रहांची आणि ताऱ्यांची नावं देते ती काय काय म्हणते ती लगा तू म्हणजे जणू चंद्रच हो 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 तू म्हणजे जणू शुक्राची चांदणी हो. का अरे रुबाबदार पुरुष समोर उभा आहे तसं म्हणलं पाहिजे एखादं नाव दिली पाहिजे उपमा दिली पाहिजे हा का माझा नेपच्यून म्हणलं पाहिजे आहार माझा पुलटो मी काहीच म्हणत नाही आहे का नाही उपमा हा? अरे आम्हाला बी द्या की उपमा का आमचं अहो नवरे ह्यासनी फक्त राबवायला पाहिजे ती राबवायला मला विचारून घ्या की बापरे ती कोणतरी म्हणलंय ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी भिकारी. आपण कमवू द्या नको अख्खं खानदान भिकायला लागल आम्ही कमवून आणायचं पुरुषांनी कमवून आणायचं तवाच घरात यायचं मग तू कसं बी कमवू तिकडं दगडावर दगड घासून तिकडं का पैसे कमवून आपण पैसे कमवून आण का तर बाबा ह्यांच्या हौशी मौजी पूर्ण करायची द्या बरं ही जी बाजू घेऊन आईशी भांडायचं आईची बाजू घेऊन बायकोशी भांडायचं सगळं झाल्यावर दोघींनी ह्यालाच शिव्या घालायच्या ह्यानं नुसतं ऐकून घ्यायचं चांगला नवरा असण्याचा काय क्रायटेरिया मला सांगा शामराव काय काय बायकोला जसं पाहिजे तसं वागायचं हे क्रायटेरिया आहे चांगला नवरा असण्याचा कुठल्या जगात वावरताय हो तुम्ही कुठल्या म्हणजे 2025 फोनवर करून बोल नका कुठल्या जगात वावरताय फक्त पैसे कमवून आणले म्हणजे संसार होतो का आणि काय तुम्ही एकटेच पैसे कमवून आणता वाटतं बायका नाही कमवत आजकाल त्याही कमवून आणतात ना पण त्याची तुमचीच अट असते ना हो नोकरी करणारी मुलगी असावी हे वाक्य नसलेली वधू पाहिजेची जाहिरात दाखवा मला नाही मला मान्यच आहे ना आजकालच्या जगात दोघांनी कमवलं पाहिजे मला मान्य आहे पण दोघांनी कमवलं पाहिजे ना तसं दोघांनी घरकामही केलं पाहिजे ते नाही करत तुम्ही ती बायको बिचारी ऑफिसमध्ये राब राब राबून घरी येते पण घरी आल्यावर 5 मिनिटं निवांत बसण्याची उसंतही मिळत नाही तिला का बाबा माझा नवरा दमून आलाय ना त्याला गरम गरम चहा करून दिला पाहिजे त्याच्या आईला 9च्या ठोक्याला जेवण दिलं पाहिजे त्याच्या वडिलांच्या गोळ्या चुकता कामा नये उद्या मुलांची शाळा आहे त्यांचा युनिफॉर्म रेडी आहे का नाही इस्त्री केलेली आहे की नाही हे सगळं बघायचं उद्याच्या डब्याची तयारी करायची हे सगळं बायकोच करते ना हो ते नाही दिसत तुम्हाला बरं एवढं सगळं करून तिला तिच्या घरी आईला फोनही करायचा असतो आईची विचारपूस करायला तरी तुमचे टोमणे असतात रोज रोज काय आईशी बोलायचं असतं म्हणून तुम्ही बाबा निवांत पाय पसरून जगाचं काय होणार देश कसा चालणार राजकारणात काय याचा विचार करत असता ना तेव्हा बाई आज रात्री जेवायला काय करायचं याचा विचार करत असते हा एकच प्रश्न आयुष्यभर तिच्या डोक्यात असतो आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तिला काय हवं असतं नवऱ्याशी 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ मस्त नवऱ्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात पण दिवसभर संसाराचा गाडा हाकून आलेला नवरा तिच्याकडे पाठ करून झोपून जातो तिला नाही वाटत काही ती माणूस नाहीये काय एक बायको म्हणजे फक्त घरात जेवण करणारी तुमचे मूड स्विंग सांभाळणारी सगळ्यांचं सगळं करून हसतमुख राहणारी एक मशीन आहे फक्त तिलाही मत आहेत ना तिच्याही आवडीनिवडी आहे तिचंही करिअर आहे ते नाही दिसत तुम्हाला एक बायको म्हणजे फुकटातली तुमची खाजगी असिस्टंट नसून तुमच्या आयुष्याची जोडीदार आहे ना हे आधी लक्षात घ्या मला एवढंच म्हणायचंय संसाराची दोरी ही बाईच्याच हातात असते बस नाही चेतनाजी बरोबर बोलले तुम्ही संसाराची दोरी बाईच्या हातात असते बायकोच्या हातात असते तसंच ती नवऱ्याच्या हातात पण असते आम्हाला पण ध्यान थोडी हा काय कोणा एकाच्याच हातात दिलं ना तर संसाराचा बॅलन्स बिघडून जातो म्हणजे नवऱ्याने जे काही कष्ट केले त्याची दखल बायकोने घेतली पाहिजे आणि बायकोने जो काय त्याग केलाय त्याची जाणीव नवऱ्याने ठेवली पाहिजे दोघांनी एकमेकांना समजून घेतलं प्रेमाने वागवलं तर संसाराची गाडी गिनगिनात पळते प्रॉब्लेमचे किती बी खड्डे आले तरी ती थांबत नाही हाच आजच्या या चर्चेचा निष्कर्ष आहे तुम्ही इथे आले बम दांगडो केला त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी हो बा तर ही चर्चा इथेच आपण थांबवतोय हिला पूर्ण विराम देतोय धन्यवाद वा
पटतीचं होतं पण स्वॅग मात्र तुझा जबरदस्त होता. फार मजा आली त्यामुळे. कहर परफॉर्मन्स. बघा तुमचा हा बम दांगडो परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय? प्रसादा जबरजंग एकदम खतरनाक वैश्विक विषय आहे, त्यामुळे तो कायमच रंगतो. तसा तो आजही रंगला. मला असं वाटतं की म्हणजे खूपदा आपण ऐकतो बायका चुका मान्य करत नाहीत. असं काही नाही. माझी बायको रोज चूक मान्य करते आणि रोज एकच चूक मान्य करते. मला ती रोज म्हणते की चूक केली मी तुझ्याशी लग्न करून. वा वा. नाही. मला पर्सनली मला विचाराल तर सुखी संसाराची दोरी निश्चितपणे बायकोच्या हातात आहे. निश्चितपणे 100%. कारण त्यांचा त्याग जास्त आहे संसारात, कायम असतो असं माझं पर्सनल म्हणणं आहे. मी काय असं वैश्विक स्टेटमेंट करत नाही. त्याच्यावरनं लगेच खूप मीम्स आणि दिसायला लागले आम्हाला. माझ्या सुखी संसाराची दोरी जास्त करून बायकोच्या हातात आहे. आणि बऱ्याचशा संसारात जे मी बघतो ते तिथे तसंच असतं. कारण त्यांचा त्याग आणि त्यांची सहनशक्ती ही जास्त असते. ते जास्त सहन करतात आणि त्यांच्यात शक्ती जास्त असते म्हणून ते जास्त सहन करतात. हे तितकंच खरं आहे. पण चर्चा रंजक झाली, मजा आली. वेल डन गाईज. वा 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 वा. सई. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स. मला असं वाटतं की काळानुसार आपण पण बदलायला हवं आणि आता आपण हे म्हणणं सोडायला हवं की माय बेटर हाफ. आपण आता माय इक्वल हाफ असं म्हणायला हवं असं मला वा वा, वाटतं. सई. आणि बाकी परफॉर्मन्स इज फर्स्ट क्लास. मजा आली नेहमीप्रमाणे. व्हेरी नाईस. मंडळी, एक अभिनेत्री आणि तिचा नवरा यांचा झालाय किरकोळ अपघात. चला बघूया या अपघाताचे कोणाला काय परिणाम भोगायला लागतायत तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना. तुला काय अक्कल आहे का बेन? रेस काय करते? बंद कर की गाडी आधी. अडकलंय माणूस. प्रथमेश ए, उचल त्याला उचल पहिले. प्रथमेश डबल लाव. दमन. लागलंय का तरी तुला? बस. ए, पाणी मला नाही घ्या, पाणी घ्या. ए, पाणी घे. आरामात ये. लागलंय मला थोडंसं- काय लागलंय? थोडंच लागलंय. तुला चालता येत ओके हा ओके 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 तुला चालता येत नाहीये का रे? हे पायावर आरामात पडली आरामात ओ बाई. जास्त लागलंय. हा. बाई, बस तुम्ही तिकडे बस. नाही त्याला लागलंय तुम्हाला. बस तिकडे. बस बस पाणी दे. पाणी दे. हे पाणी. काय जास्त लागलंय ते डॉक्टर आहे पाणी प्याल ना. हा? पाणी प्या. पितो लागले गुडघ्याला लागले. हा म्हणजे गुडघ्याला म्हणजे खरं नाही तेच लागले. लागले हा मला थोडस मुका मार लागल्यासारखं होय बाई. हा. एक काम करा तुम्ही तिकडे जरा हवेशीर बसा. हवेशीर बसा तिकडे जरा हवा येते चल, प्रथमेश. आरामात दमन. दुखतोय का रे? हळू त्रास करून घेऊ नको. त्याच्यावरच पडलं नाही हाय एवढं काय नाही बस तिकडे हवेशीर बसा जरा. ए, दत्त्या चहा दे तेच नाही चहा पाणी चालेल मला. चहा दे तेच दमन ते पाणी प्या जरा. पाणी प्या. हा, पाणी हा, त्यांना पाणी लय नाही लागलं. लईच लागले की. कस काय पडला? हा कस काय पडला असायचं? नाही ते गाडी ऑइल वरून स्लिप झाली वाटतं बहुतेक. ते कळलं नाही पावसामुळे. ब्रेक दाबला तो पडला. अरे भाई तो शूज काढ ना, ते रक्त साकेल ना आतमध्ये. हवा बुट काढा पाय कर ना. प्रथमेश तू बस श्वास घ्या काय होतंय? रक्ताच्या गुठळ्या होते त्या. हो रक्ताच्या गुठळ्या झालेल्या लय वाईट. ते हाडाला नाही लागलं पायाला. दमन. जास्त लागलंय का रे? हॉस्पिटलला जाऊयात का आपण? नाही जास्त नाही लागलं. थोडस खर्चटलं तर नाहीये. हॉस्पिटलला जाऊयात. मुका मार लागला. मुका ही हास्य जत्रामधले आहे तुम्ही? हो होय, शपथ. शिवाली परब. हो. मॅडम फॅन आहे लय तुमचा. नमस्कार. अरे काय ही कोणा नाही वागी शिवाली परब आहे त्या. अरे असे तर काम करतात. शिवाली बरोबर मॅडम आहे. बघतो रोज तुम्हाला.
मॅडम फॅन आहे मी तुमचा. मॅडम एक सेल्फी काढे का पटकन. ए थांब की तुला काय कळतं मोबाईल आहे माझा. मोबाईल आहे म्हणजे लागलाय तेच नाही केवढं कुठे गेला आणि तुझं काय शिल्पी काढ तू तसं नाही, फॅन आहे मी त्यांचा परत. काय नाही म्हणून काय लागले की लगा शिवाली मॅडम लईच लागले लगा. डॉक्टर बोल डॉक्टर डॉक्टर दादा मला एवढं नाही लागलंय. मॅडम ऐका नाही नाही ऐका रागात येतंय. मला एवढं नाही लागलंय, त्याला लागलंय, पण त्याला घेऊन नाही, जाऊया मी- डॉक्टरांकडे. त्याला लागू द्या त्याला लागलंच पाहिजे बियाण्याला का असं? मला लागलंय हो. त्याला जास्त लागलंय. ऐका ना. अहो त्याला दिसायला मी झालंय तुम्हाला पण गुडघा फुटलाय पाकल्या का प्रथमेश ऐका. पांडवर करून बोलू नकोस दादा मुचकडीन मी दादा निबर मुचकडीन मी अहो पण मी तुला लाज वाटती हा? कोण आहेत कोण शिवाली परब मॅडम माहितीये मला. महत्वाच्या मॅडम माहिती त्या अहो हो तुझ्या गाडीवर घेऊन निघाला होतास पडलंच होय तेच नाही ओ दादा मुद्दामून नाही पडलं. पडलंस तू अहो मुद्दाम. तुझी लायकी आहे का बेन्या हा? अरे तुझ्या गाडीत नशीब काढले आज शिवाली परब मॅडम लगा अहो हो. शिवाली परब मॅडम अहो ऐका दादा. लय महाराष्ट्राचा क्रश आहे त्या माहिती. मस्त काढता येऊन बेन्या अहो ऐकून घ्या ना. ऐकून काय घ्यायचे तेव्हा पाडलं का सुटतेस नाही अहो तेच सांगतोय दादा. सांगू नको मला ती ह्याच ती ही आहे का ड्रायव्हर आहेस का तू ती ऑइल पडलं होतं ना. ऑइल दिसलं नाही पावसामुळे. ऑइल ओढून स्कीट झाली. त्यात ब्रेक लावला तर जास्त पडलं. खड्डे पण आहेत ना रस्त्याला. शहाणपणा करू नकोस तुला कळण झालंय तू काय केलंय शिवाली परब मॅडम माहिती त्या अहो, मला दादा. मला तेच माहिती. पडलंयस तू ओ दादा हा. कसं बोलताय त्यांच्याशी? त्यांनी पाडलं नाहीये मुद्दाम, ती गाडी स्किट झाली म्हणून पडलोय. आपण ते- व्यवस्थित नीट बोला त्यांच्याशी. नवरा आहे तो माझा. पण ही ही नवरा नवरा आहे तुमचा हो अयो तुम्हाला पण लागलेलं का मगाशी एवढंच लागलं होतं. दादा या 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 प्रथमेश ए, दादा या बसा बसा ए बसा ए दादा मी पेशल चावाला उडी गेला नाही चहा नको. हो दमन 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 बस हळूहळू बस. पाय पाय फक्त मगाशी झालं बरं झालं असं. काय लागा दादा तरी पण लगा नाहीच म्हणजे शिवाली परत मॅडमला म्हणजे नाहीच पाडलं पाहिजे नाही पण मुद्दामून पाडलं. नवरा असलं तरी चालतंय म्हणजे पण काळजी असली पाहिजे आपल्याला. अहो, मी घेतो काळजी त्याची. असं नव्ह तुम्ही मुळात शिवाली परब ह्या एवढ्या गाडी घेऊन निघालाय नाही टीव्ही स्टार हो. महाराष्ट्राच्या क्रश आहेत त्या होत्या अहो फरसिडीज मधनं गेल्या पाहिजेत त्या गाडी बिडी पाहिजे डीएमडब्ल्यू पाहिजे लागा तुम्ही घरी आहे माझ्या. काय पोचाय ठेवली घरी मग तुम्ही नाही दादा. अहो काय आम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं होतं. ट्रॅफिक होतं म्हणून म्हटलं टू व्हीलरनं जाऊ पटकन जाता येईल बाजूबाजूने म्हणून. असं नव्ह लागलंय होतेच नाही तुम्हाला काय कळना तुम्हाला कळना झालंय तुम्हाला कोण गावलंय तुम्हाला कळना झालंय तुम्हाला एवढं लागलंय लगा नवरा असल्यावर एवढं नाही लागलं पाहिजे हा? मुळात तुम्ही पडलंच नाही पाहिजे अहो पण मी काय मी असतो की नाही अहो काय जाण. शिवाली परत मॅडम हे असा घेऊन गेलोच तुम्ही पाय काही टेकून गेला असता खाली अरे ट्रॅफिक आहे नाही ट्रॅफिक म्हणून असा बाहुबलीकडे नेला असता शिवगामी कशी घेऊन गेली होती असा धरून नेला असता दादा असं नाही चालू त्यांची काहीच चूक नाहीये, मुद्दाम नाही पडलंय त्याने. नाही मॅडम त्यांची काहीच चूक नाही खरं खरंच त्यांची काहीच चूक नाहीये. काहीच उगाच त्यांना आहे बोलू नका. चूक तुमचीच आहे खरं तर हो नाही हो दादा चूक माझी चूक आहे कारण मी चालवतो. त्या नव्हतं चालवत. नाही नाही मॅडम म्हणजे तुमची चूक आहे सॉरी म्हणजे असं डायरेक्ट बोलतोय हा. थांबायला पाहिजे होतं जरा कसं बोलताय तुम्ही? जरा वाईज बरा मिळाला असता हो. कसं बोलताय दादा हो. दादा एक मिनिट, माझा नवरा खूप चांगला आहे. बरा मिळाला असता म्हणजे? अहो, पण चांगला आहे मग पाडलं कसं काय हो? शिवली परत मॅडम पडले त्याला का तुम्हाला कळणच झालंय तुम्हाला काय गावलंय दादा मला कळतंय मुळात हा गावलय शब्द ना साऊंड थोडा ऑड आहे. तुम्ही तसं नव्ह, तसं मला- जे चहा आता काय हे आहे ते. ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही एवढी मदत करताय तर डॉक्टर वगैरे काय असं कस पड्या काय करते जा की मेडिकल मध्ये मेंढीपट्टी येऊन ये लवकर या लवकर ये लय लागले लगा मला फार नाही लागलंय. प्रथमेश चल ना, आपण डॉक्टर कडे जाऊयात ना. नाही ते बोलवतील नाही तसं नाही आज लागले दोघांनी कसं जाणार आहे तुम्ही जरा थोडं थांबा थांबा जरा. मॅडम तुमचे सगळे कार्यक्रम बघतो. थँक्यू. हास्य तर लय भारी काम लय करतो. भारी, लय भारी एक सेल्फी घ्या ना. लगेच थर माग
लागलंय की एवढं त्याला कळतंय की नाही ती ठीक आहे. मागे सर जाताना काढ दादा, ठीक. मॅडम पण तुम्ही म्हणजे खरंच शिवाली पर्व म्हणजे हीच आहे शिवाली पर्वच आहे तुम्ही दादा ऐका ना ऍक्सिडेंट झालाय आमचा. तुम्ही कुठे ते आणि ते सेल्फी वेल्फी नका घेऊ. तुम्ही एक काम करा ना, गाडी जर सुरू झाली ना तर आम्ही पोचू जिथे जायचंय तिथे बघतो. एवढं नाही म्हणजे मला पण नाही लागलंय म्हणजे जाऊ आम्ही. हे बेमट्या ही घेऊन ये मेकॅनिक घेऊन ये जा लवकर जा. ती कसपटे कुठे गेले बियाणं का इथं मेडिकल आहे काय आंबे जोगायला गेले काय भेंडी आणायला. एकच सेल्फी काढूया मॅडम, लगेच होऊन जाईल त्यांचं काय. मारताय काय? तुला काय सांगितलं कळत नाही का बे दादा चांगलं बोलतोय तर काढू दे की त्यांना काय प्रॉब्लेम अहो नाही इकडून रागात कळतंय कसं वाटेल फोटोत. प्रेक्षक आहेत ते माझे काहीच हरकत तसं नाही मॅडम तुम्ही हीच आहे तुम्ही आमच्यासाठी म्हणजे ही फॅन मी पण fan, हो. तू पण fan. आपण जाताना काढू ना. मॅडम ते हास्यचित्राचं शूटिंग बघायला यायचं असलं काय करावं लागेल? मला एकदा लाईव्ह बघायचंय. वाण फोडू का अरे लागलंय तेच ती तुला कळतंय का काय विचारलं पाहिजे का ते पहिल्यांदा जरा मॅडम तुम्ही चहा दे की आणलं का हा बरं झालं ही कुठं आहे मेकॅनिक कुठं आहे माहित नाही, म्हणजे मध्ये कसपेट भेटला त्याच्यावर आलो. कोण माणसं आहेत? कोण पाठवलं तुम्ही? कोण माणसं आहेत? अरे का बावळा आहेस काय तू का हरवला होता म्हणून काय तुला घेऊन आलाय का देऊ इथं मेकॅनिक घेऊन ये जास हो कसपडे चल मेकॅनिक बघूया. आता ही कसं यार पहिल्यांदा गावात आल्यात करते ही. हो स्प्रे काय मारतायत जखम आहे ती त्याला मुक्का मार लागलाय त्याच्यावर मारा. मुका मार त्याच्यावर मारायचा असतो तो इथे मारा तो. मॅडम एवढं लागलंच नाहीये खर्चटलंय नुसतं. अहो गुंडळा की त्याला काय होतं आणलंय आता गुंडळा मॅडम एवढं लागलंच नाहीये खर्चटलंय नुसतं. अहो गुंडळा की त्याला काय होतं आणलंय आता गुंडळा ते आम्ही बांधू ते ठेवा बांधू आम्ही बांधू ते. मी बांधते. तुम्ही पहिलं तर पाडायचं नाही पाहिजे खूप पाडायचं नाही पाहिजे जरा थांबा. मॅडम लाव बांधू आम्ही बांधू. लाव बघून रागात थांबायचं नाही त्याच्याशिवाय. काय आलं? ऍक्सिडेंट झालाय. हा. माझं हे माझा आणि ह्यांचा. त्यांनी पाडलं अहो ह्यांनी पाडलं नका असं पूर्ण सांगा ना. ऑइल पडलं होतं त्याच्यावर गाडी स्किड झाली. हा. प्रथमेश जरा हळू बोल. नाही पण ते पण कसे बोलतायत बघ ना त्यांना. दादा तसं नाही दुखतंय का हो थोडं लागला. ही आहे तेच शिवाली परब मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणजे लय जबरा फॅन आहे. आता काय बोलू मी काय नाही असं झालं म्हणजे मी दिवस रात्र तुमची चित्र काढत असतो म्हणजे मी घेऊनच फिरतो. कधी भेटला आहात तुम्ही भेटलं. हे बघा हे समीर चौगुलेंचं आहे त्यांना द्याल काय जरा बरं. आणि खरा काढलाय बघा हे अरुण कदम आणि हे तुम्ही चौगुले तुमच्या थँक्यू चौगुले तुमच्या सोबत नाही आले काय? ते काय येतील आमच्या बरोबर आम्ही दोघं एकत्र आहोत ना. मग ते काय मी सगळ्या हास्यचित्राच्या लोकांना घेऊन नाही फिरत मी. कोण आहेत? नवरा आहे माझा. एवढी काय रिॲक्शन आहे कामावर न जाता बोनस मिळतो? आता काय बोलताय तुम्ही? काय वाक्य आहे तुमचं म्हणजे कामावर तुम्हाला कळतंय का कुठल्या सेन्स मध्ये बोलताय? कळतंय काय घडलंय इकडे? काय घडलंय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्हाला तुमच्या पदरात काय पडलं तुम्हाला कळतंय काय? कोण आहे त्या? शिवाली परब. फुलं इथे फुल. तुम्ही परडी झालं पाहिजे. तिरडी होताय तुम्ही. दादा कसं बोलता माझ्या नवऱ्याला? बोलण्यासारखं आहे तो. हो तुम्हाला बोलण्याची काय अक्कल बिक्कल आहे का? काय बोलताय तुम्ही? तुम्ही ऑइल वरनं पाडलेत ना एवढा मोठा रस्ता काय झोपायला त्याच्यावर काय नेलीत गाडी? ऑइल वरनच गाडी नाही नेली. एवढा चांगला रायडर नाहीये मी. अख्ख्या रस्त्यावर ऑइल पडलं पावसामुळे दिसलं नाही. तुम्हाला ना आधी बोलण्याचं भान नाही काय? तुम्ही आम्हाला मदत केलात धन्यवाद. आम्ही निघतो हा, चल. गाडीचं बघतो मी काय. नाही नको दादा नाही, नाही, नाही. नाही मॅडम मॅडम, पाहुणं झालाय पाहुणा नाही ना, हो, बाजूला तू आरामात. तसं नका तू करू. आरामात ते स्टूल ऐका बाजूला. की थांबा. हे ती काढा बाजूला नाही नाही अहो लांगडत आहे दोघं बिला का मी बघतो तुम्ही मदत केलात बस झालं. बघतो अहो दोघं लांगडत आहे नाही, हा म्हणजे माणूस जरा हट्टी आहे ना. जमतंय का? तुम्हाला लागायला सांगितलेलं कळतच नाही बरं का. नाहीतरी काय हळू 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 हळू. कॉमेडीची जत्रा शिवाली परब. ते कॉमेडी मध्ये कॉमेडी करताना तुम्ही आय ग बाय केवढी वेगळी दिसते ग बाय. लागले
सावकाश सावकाश लागले लागले आई, तू पण पडली ए, तू तिथे बस. चल चला ये. चला घ्या 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 तिकडे बस तिथे बस. ये हा हा असं हा इथे बसूया आपण. हा आजीबाय त्यांचं ठीक आहे, तुम्ही कशाला लागडताय? तुमचं काय? तिला बरं वाटायला पाहिजे ना म्हणून. आय ग केवढं लागलंय. ए तू रात्री कॉमेडी कशी करणार मग? ए तुला बघितल्याशिवाय जेवण नाही जात भाई आम्हाला. ए, बस नाही, नाही, बस. तुम्ही टेन्शन घेऊ नका मावशी. ऑलरेडी आमचे एपिसोड शूट झालेले असतात, ते दाखवतात. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार तुम्ही बघाल 9 वाजता लागतं. बोनस आहे, बोनस यावेळेस. म्हणजे जेवण जाणार आम्हाला. आई ग बापरे पडलात. याने पाडलं. अहो आता तुम्हाला बोललो ना. लाज नाही वाटत? एवढी सेलिब्रिटी चालली आहे रस्त्यावरून, मागून येऊन धडकता लाज नाही वाटत? तुम्ही बघताय का मारा त्या माणसाला? ओ मावशी, कसं बोलताय? नवरा आहे तो माझा. हा का? का ही कशी रिएक्शन असू शकत? का म्हणजे? नाही तू का म्हणजे? का नाही तुझं लग्न झालंय? हो. टीव्हीवर वाटत नाही, माहित नव्हतं आम्हाला. आई ग आई ग बरा मिळाला असता, थोडं थांबले असते तर. आम्हाला जाऊ दे, आम्ही निघतो. कसे निघणार तुम्ही? ए, इथे काय झालं? नाही आत्ताच लागलेलं वाटत नाही. इथे काय झालं? ते घरी चपात्या करताना चटके लागले तेच. अरे का माणूस आहे, सेलिब्रिटी आहेत, त्यांना तुम्ही चपात्या करायला लावता? अहो, नाही. अरे पीठ माळ्या. अहो ऐका, मी काय त्यांना काय माणूस आहे, सेलिब्रिटी माणूस बाई आहेत. अहो तिची चपात्या करायला ठेवलंय होईल का? अरे बाबा तिची ठेवली म्हणून कशी बी राबवाय का? अरे तिची आवड. मी तू सांग ना त्यांना. मला आवडतं घरात काम करायला, मग ते लागलेत चटके, माझ्यामुळे लागलेत ते. इथे कापलं पण गेलंय. ओ आजी काय जखमा बघायला आलाय का तिच्या इथे तुम्ही? इथे लागले तिथे कळत. अहो सेलिब्रिटी शिवाली परब तुमच्यासाठी असेल, त्याच्या आधी ती माझी बायको आहे. तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे तिला जास्त जपतो मी, कळलं का तुम्हाला? सेलिब्रिटी शिवाली परब पडली, तिला लागलं. हे काय चाललंय तुमचं? शिवाली परब तिचं ऍक्टिंग करिअर हे एक वेगळी गोष्ट आहे. शिवाली परब तिचा नवरा म्हणजे मी, आमचं पर्सनल आयुष्य ही एक वेगळी गोष्ट आहे. 2 गोष्टी मिक्स करू नका. मान्य आहे तुम्ही फॅन आहात त्यांचे, पण ना फॅनने ना सेलिब्रिटीच्या पर्सनल आयुष्यात ना लुडबुड करू नये, हे समजून घ्या. भान ठेवा त्या गोष्टीचं. आणि तिच्या आणि माझ्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा काही हक्क नाही. ती माझी चॉईस आहे आणि मी तिचा चॉईस आहे, कळलं ना? शिवाली परब शिवाली परब होण्याच्या आधीपासूनच आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. सेलिब्रिटी दिसलं की आपलं सेलिब्रिटी. अरे पर्सनल आयुष्य असतं ना त्यांचं काहीतरी. सॉरी आपण तुमच्याशी बोलायचं नाही. चल जाऊ दे. धन्यवाद, तुम्ही मदत केलात. धन्यवाद. चला पट्टी बांधा की. धन्यवाद. धन्यवाद. अरे सर जरा एकदम सॉरी. थँक्यू सो मच. सॉरी. हाताला पट्टी बांधा की. नाही मावशी हात लावा. असं सावकाश सावकाश. नाही, मी हात नाही लावा तिला, हात नाही लावायचा कोणी. बाजूला वा. प्रेक्षक आहेत ते त्यासनी बसा माझे. येणार आहे का? अगं प्रेक्षकात पण त्यांना आता रागावताय बरं का तुम्ही असं नका. दादा थांबा ना, थांबा. जातोय आम्ही, थांबा. बस तिथून. मी बसतो, तू चिडचिड. सॉरी, आय एम सो सॉरी. मदत कर. सावकाश. काळजी घ्या. हॅमलेट राहिलं घालायचं. हो, जा, इथं हो, जरा. एक फक्त एक विचारायचं राहिलं थोडस. काळ्या चिमणीची राख कुठं गावली? काय? हा काळ्या चिमणी जब्या हेनरी नाही बघितला होय? अहो ते नाही होय, ती पोरगीला पाठवायसाठी ती काळ्या चिमणीची राख हुडकत असतोय. ती नाही का ती पेऱ्या गावल का काळ्या चिमणीला का? वा 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 वा, जबरदस्त. आज तुम्हाला काय गावलं तुम्हाला माहिती नाहीये. खूप मजा आली, खूपच मजा. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. अप्रतिम, फारच अप्रतिम विषय होता आणि खतरनाक सादरीकरण होतं. फारच मजा आली. शिवा मस्त, फार गोड केलं असतं. तो सेलिब्रिटीनेस नको असतो ना, तर त्या सगळ्या ज्या एक्सप्रेशन असतात ना, त्या फार मस्त दिल्या असतो. अगदी म्हणजे अगदी भिडलं तुझं कॅरेक्टर. पण तू पण मस्त. सावत्या त्या काय कसली राख ती? काळ्या चिमण्या. काळ्या चिमणीची राख. काळ्या चिमणीची राख मुलीसाठी नाही, पण आज बेरिंगसाठी तू शोधलीस एवढं नक्की. आजचा दिवस तुझा आहे. मगाचं पण स्किट, आत्ताचं पण ला जवाब. सावत्या आज काहीतरी वेगळं आहे. आज तुला ती राख मिळालेली आहे नक्की. फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई
अत्यंत जिवंत परफॉर्मन्स होता. म्हणजे एक चालती गाडी आली, ती पडली, पण ॲक्सिडेंट खराच झालाय का काय जणू असं तुम्ही सगळं चित्र उभं केलं. त्याबद्दल टीमचे खूप अभिनंदन. मला खूप आवडला विषय. मला असं वाटतं की पर्सनल लाईफ, प्रायव्हेट लाईफ यातला फरक समजून देणारा, थोडीशी गाठ बांधून देणारा, थोडीशी काय एकमेकांची ओळख करता करता ऑडियन्सला पण त्याची ओळख करून देणारा असा छान विषय होता. आणि मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने जो फॅन रंगवलात ना, ते फॅन्स असेच असतात. त्यांना त्यांचं प्रेम आंधळं असतं. हीच खासियत आहे फॅन्सची की त्यांना बेभान होऊन ते प्रेम करतात. आणि मला असं वाटतं की आपण सगळे खूप नशीबवान आहोत. सगळ्यांना आपापले फॅन बेसेस आहेत आणि त्यांच्या प्रेमामुळे आज आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. त्यामुळे सगळ्या सदिच्छुक फॅन्स आणि काय म्हणूया, मी त्यांना इनविजिबल सोल्जर्स म्हणते, त्यांना माझा सलाम आणि त्यांना खूप खूप प्रणाम, नमस्कार. मस्त झालं, ग्रेट टीमवर्क आणि तुम्ही सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. मस्त, व्हेरी नाईस. मंडळी, बायको आणि मेहुण्याच्या कचाड्यात सापडलेला नवरा निघालाय मनशांतीसाठी. बघूया त्यात त्याला यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. आला 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 बघ 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 मागे बघ मागे बघ. अरे आला, मार 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 मार. हेडशॉट दे. आला आला आला, एनिमी आला, एनिमी आला. हेडशॉट मार मार, हेडशॉट मार मार. अरे मार. रसिका, ए रसिका. काय भाऊजी, उतर उमक्या उतर. भाऊजी आले. नको लाडात येत जाऊस, लहान नाही राहिलास आता तू. म्हणजे वजन वाढलंय तुझं. गप्प राहा जरा बावळ्यात. बाजू. भाऊजी काय आहे? ऑलरेडी काय खाऊ आणला? काय वय आहे तुझं? वय काय आहे तुझं? शांत राहा जरा. रसिका जरा चहा दे ग मला. बावळ्यात. भाऊजी सॉक्स काढा. भाऊजी तू बरा आहेस ना? बाजूला. रसिका घ्या चहा घ्या. थँक्यू थँक्यू. घ्या. वा वा छान. खाऊ आणला का विचारतो. काय वय आहे ह्याचं, काय विचारतो. बाहेर का पण नाही आणलाय. तुझ्या वयाची मुलं खाऊला चाकणा म्हणतात बाहेर. हे रसिका, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जरा इथे बस. आव काम पडली. बस 2 मिनिट बस. ऐक, म्हणजे पुढचे 10 दिवस मी इथे तुमच्यात नसेन. अहो अहो काय 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 झालं? गप्प राहा जरा. कशासाठी पॅनिक? अश्रू तरी खरे काढ रे. अश्रू तरी खरे काढ बावळटा. 10 दिवस तुमच्यात इथे नसेन म्हणालोय ना मी. एक प्लॅन केलाय, तुम्हाला उशिरा सांगतोय. बुकिंग झाल्यात सगळ्या. पुढचे 10 दिवस मी मनशांती केंद्रात चाललोय. मला आत्मशोध घ्यायचा आहे. आत्मशोध घ्यायचाय तुम्हाला? गेल्या आठवडाभर माझ्या परकरची नाडी सापडत नाही, ती शोधता येत नाहीये. हे नको ते धंदे करायला बरोबर वेळ आहे हो तुमच्याकडे. ये 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 ये. रसिका, आत्मशोध, प्रकारची नाडी शोध असं नाहीये ते. आत्मशोध म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आहे मला. स्वतःच? अच्छा, म्हणजे ते गावी जाऊन सातबाऱ्यावर नाव वगैरे शोधतात तसं काही आहे का? ठेव चहा ठेव जा. समजाव ना रे हिला. सांग ना हिला काय असतो आत्मशोध. या आत्मशोध म्हणजे आता भाऊजी 10 दिवस कोणाशी काहीच बोलणार नाहीत, गप्प राहणार आहेत, एकदम म्हणजे सायलेंट. म्हणजे स्वतःबद्दल जे क्वेश्चन्स पडले आहेत ना, त्याचे आन्सर्स ते आता युनिव्हर्स मध्ये शोधणार आहेत. काय भाऊजी? हा हो हा? हो हो. अच्छा, म्हणजे हे एकदम शांत राहणार, काही एकदम. बोलणारच कोणाशी नाही. काही बोलणार नाही. मनशांती. ओंक्या, तुला कळतंय का? म्हणजे हे काहीच काम करणार नाही, मग पगार कुठून येणार? घर कसं चालणार? अरे केवढं कशाला नको ते धंदे करता हो तुम्ही? अरे काय रोजंदारीवर कामाला जातो का मी रसिका? पगार कुठून येणार? पैसे कुठून येणार? काय प्रश्न आहेत? तिची बॅग आहे ती अशी अशी अडकवून त्याच्यात चिन्नी हातोडा पाना टाकून, अभी साहब जब लेके जाएंगे ट्रक जब आएगा तब काम कर लूंगा, असं करतो का? चांगलं केलं भाऊजी, चांगलं केलं. हे करा एकदा काय बोनस बोनस. ज्याच्यावर कुणालाच हसायला येत नाही त्याच्यावर कसे हसता तुम्ही? मला कळत नाही रे. तुम्ही लाडाची आहे ना. ए गप्प राहा जरा, शांत राहा.
काही लाडाचा बिडाचा नाहीये. ऐक, लक्षात घे, तुला प्रेशर घ्यायची गरज नाहीये. मी रजा घेतलेली आहे आणि ती सुद्धा भरपगारी रजा आहे. अय्या म्हणजे रजेचा पगार भरावा लागणार आहे यांना. प्रॉब्लेम आहे हो. खिडकीत उभी राहा आणि वाऱ्याशी बोल. वारा आला ना, अगं बाई हो असं कर जा. अरे बावळट आहेस का? भर पगारी रजा म्हणजे भर पगार. आता रजा घेतली तर असं नाहीये. भर पगारी रजा म्हणजे बाबा रजा घेतली तरी तुझा पगार तुला मिळणार आहे असं आहे. अच्छा म्हणजे मिळणार आहे ना पगार. हा मग काही टेन्शन नाही. बरं झालं बाई. फक्त एवढंच मला महत्वाचं सांगायचं आहे की आता 10 दिवस मी इथे नसणार आहे ना, तर मला फोन नाही करू शकत तुम्ही, कारण तिकडे त्या मनशांती केंद्रात माझा फोन पण बंद असणार आहे. अय्या. हो, पण जाताना त्यांच्या संस्थेचा एक लँडलाईन नंबर देऊन जाईन मी. तिथे तुम्ही फोन करू शकता. काही महत्वाचं असेल तरच फोन करू शकता. आहो माझं तुम्ही उत्तर द्या. कळू तर दे काय विचारलंय. काय उत्तर देऊ? माझं चिडणार का तुम्ही? ए बाई नीट बोल ना ग. माझ्यावर चिडलात का तुम्ही? नाही का? रात्रीचा भात मी तुम्हाला फोडणी टाकून रोज डब्याला देते म्हणून चिडलात का तुम्ही? नाही गरज. का असं जाताय? फोनवर पण बोलणार नाही होत पण. ठीक. अगं ऐक माझं, तू असा काही विचार करू नकोस की मी तुझ्यावर चिडलोय वगैरे. एवढंच की मला ना जरा माहित नाही रे, पण मला असं चिडचिड व्हायला लागली ना आयुष्यात सारखी. मला फ्रेश व्हायचंय. फ्रेश व्हायचंय ना, मग कामावर येऊन अंघोळ करत जा ना. त्याच्यासाठी तिकडे कुठे ते चाललाय? मनशांती. तिकडे जायची काय गरज आहे? ये फस गया. ये डाला यॉर्कर आहे. हो. ये फस गया रे. आत्ताच जाता का? फ्रेश वाटेल एकदम. ओंक्या तुझ्या बहिणीला सांग, तिची वाढ भुवयांपर्यंत झाली, मेंदूपर्यंत गेला नाही वाढ हा शब्द. सांग. आता काय चुकलंय माझं ओंकार? सगळं चुकलेलं आहे. अरे ए बाई ऐक ना, मी तिकडे इगतपुरीला चाललो आहे मनशांतीसाठी. तिथे मला फ्रेश व्हायचंय मनशांती करून. कुठे चालला? इगतपुरीला. इगतपुरीला झाला. हो. मग भाऊजी जरा पुढे सापुताराला जाल काय? सापुताराला का रे? काय तिकडे आम्ही मित्र गेलेलो ना आता रिसॉर्टला पार्टी करायला, तर तिकडे माझी स्विमिंगची चड्डी राहिली आहे, ती आणा ना. स्विमिंग पूलला ते असतं ना, हे असं चढायचं असतं ना, शिड्या चढायच्या असतात. शिड्या, त्याच्यावर मी नेमकी वाळत टाकली आहे. निळी आहे आणि अशी हे लाल हे बॉर्डर आहे, त्याला नैना नावाची चड्डी आहे. नैना. कुठली चड्डी आहे ही? नैना बडे कठीण से. ए गप्प बस रे जरा. तुझ्या 30 रुपयाच्या चड्डीसाठी मी इगतपुरीला जाता ते सापुताराला जाऊ आहे नाशिक? अय्या नाशिकला जाणार आहात तुम्ही? मग एक मिनिट, नाशिकवरनं तो स्पेशल चिवडा मिळतो तो आणि नाचणीचे पापड आठवणीने घेऊन यायचे. हा आणि रिटर्न येताना ना 4 वाईनच्या बाटल्या पण आणा. आपल्या मित्रांना देतो, जरा तुमची वट वाढेल. नाही तर ते खूप वाईट बोलतात तुमच्याबद्दल भाऊजी. आणि ते हे समृद्धी महामार्ग पण लागतो ना तिकडनं, तिथून तिकडनं नागपूरला जा आणि संत्रा बर्फी आणा. कित्येक दिवसात खाल्ली आणि नाही. मग आंबेजोगाईला पण जाल काय? प्रसाद आणा ना. ए ए ए ए ए तुमच्या दोघांना एक गंमत माहितीये का? काय? तुमच्या दोघांच्या मेंदूमध्ये आणि समृद्धी महामार्गामध्ये एक साम्य आहे. काय काय काय? काय? दोघंही गुळगुळीत, बेअक्कल, नॉनस्टॉप 120च्या स्पीडने. मूर्ख बोलतात आम्हाला. बोलतात काही बोलतो मला. नाशिकला जा, हे वाईन आणा. ओंक्या तुला सांगू, हे तुझे भाऊजी आहेत ना काहीच कामाचे नाहीयेत. आता म्हणाले ना 10 दिवसांसाठी जाऊन येतो, घरच्यांसाठी काहीतरी आणावं पण नाही. आणि काय तिथे जाऊन काय करणार आहात असं तुम्ही? शांत बसायलाच चाललाय तर आराम करणार आहात ना? टाइमपास करायला जाताय ना? काय करणार आहात असं मोठं? अरे आराम करायला म्हणजे मी काही मनशांती अशी नाही करत कुणी मनशांती. इगतपुरीला चाललोय, गोव्याला नाही चाललोय. मनशांती आहे बाबा. सांग तिला. आराम म्हणजे आराम नाही करणार आहे, मनशांती करणार आहे. स्वतःची काळजी घेणार आहे मी तिकडे. त्याच्याऐवजी ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी आणत बसू का? बरं ठीक आहे. जायचंय ना कुठे ते जा, काय प्रॉब्लेम नाही. किरकिर करू नका फक्त. आल्या पण भाऊजी काय हे? पण आता तुम्ही गेल्यावर आम्हाला समजा पैसे खर्च करावेसे वाटले तर काय करायचं? पैसे खर्च नाही करायचे. असं कसं? उपाय आहे. पैसे खर्च करावेसे वाटले नाही करायचे. अहो खर्चाला पैसे लागतात. आमच्या दोघांच्या अकाउंटला ना 2-2 लाख रुपये टाका. हा चालेल. किती? सुनने को नहीं आता है क्या? 2-2 लाख रुपये डाल बे. ऐकायला येतं मला ऐकायला येतं. हा आकडा ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यासाठीच ते किती असं होतं ते कळलं का? 10 दिवसांसाठी 2-2 लाख रुपये हवेत तुम्हाला? अरे गधड्या, अरे शासन सुद्धा जे लाडके आहेत ना त्यांना महिन्याला 1,500 रुपये देतं रे. तू दोडका आहेस. तुला मी 10 दिवसासाठी 2, तुला 2 4 लाख कशासाठी देऊ? थोडे जास्त आहेत. कशाला रे ओंक्या? काय कर मला खरं जेन्युइनली सांग, काय करशील रे 4 लाखाचं? काय रिचार्ज वगैरे करेन ना. शहराचं करायचं अख्खे रिचार्ज. 4 लाख कशासाठी हवंय तुला?
काही होऊ शकतं ना भाऊजी. अरे काय होणार आहे? लाईफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. हा मग कुछ भी हो सकता है लाईफ में. तसं की उद्या माझा ऍक्सिडेंट झाला हो, हा भाऊजी. हा 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 अरे वा कसं कसं हसताय तुम्ही माझ्या भावाचा ऍक्सिडेंट म्हटल्यावर. तो उद्या माझा ऍक्सिडेंट झाला. ते डॉक्टर म्हणाले भाई इस ब्रिलियंट आदमी का ब्रेन चेंज करना पडेगा. मग आम्ही काय करायचं? आनंद साजरा करायचा. ज्याच्या डोक्यात मेंदूच नाही त्याचा कसा ट्रान्सप्लांट करणार? मरतो मेंदू. करा करा चेष्टा करा तुम्ही. काही नाही ओंक्या, मी आहे ना ताई आहे, मी माझा मेंदू देईन तुला. बेस्ट. दोघात एक वापरा. बेस्ट. तू सोमवार मंगळवार बुधवार वापर, तू गुरुवार शुक्रवार शनिवार वापर. अय्या. आणि मग रविवार धुवायला बाहेर काढा ना. चालेल. 2-4 सुरकुत्यांवर जगणारी मान. एक मिनिट. क्लिअर फेस आहे आपला. चेहऱ्याचं बोलतच नाही, मेंदूचं बोलतोय. 2-4 सुरकुत्या फक्त मेंदूवर आहेत. इतके बावळट आहात तुम्ही. कशाला मरायला लागताय तेवढे पैसे? 4-4 लाख रुपये मला कळत नाही. ठीक आहे हो. काही होणार नाहीये तुला. मला काही झालं ना किंवा ताईला पण काही झालं ना, जग आहे आमच्या पाठी. हो जग आहे आमच्या पाठीशी. तुम्ही बघा तुमचं आमच्या पाठीशी कोण आहे? हैं? उद्या तिकडे कुठे जात आहे ते? इगतपुरी. हा ते जे काय तिकडे जात आहे, तिकडे तुम्हाला काही झालं ते डॉक्टर आम्हाला म्हणाले की यार अब दुआ की नहीं दवा की जरूरत है. तो मैं दवा किधर से लाएगा भाऊजी? नको एवढी नाटकं करत जाऊ. हा फिल्मीपणा सगळा माहितीये मला. ते हिंदी पिक्चर बघतो आणि हे असलं काहीतरी बोलत असतो. तू ना ते पहिले हिंदी पिक्चर बघणं बंद कर. ते बघून तू काय झेंडे काढत असतोस ना ते माहितीये मला चांगलंच. नाही हे बंद करायचं, कळलं? काही गरज नाहीये तुला कसला तरी विचार करायची. अभि दवा किधर से लाएंगे, काही गरज नाही. तुम्हाला काही झालं तर आम्हाला नाही होणार मला काही. का तुम्ही अंबरनाथचा पट्टा घेऊन आलात जन्माला? तुझ्या मामाची पॅन्ट काढून पळालो होतो मी. अंबरनाथचा पट्टा कुठला असतो मला सांग. ते हे असं- अंबरनाथचा पट्टा कुठला असतो? नाही. अमर पट्टा असतो की नाही? हा, तेच ते अमर पट्टा असतो ना? तेच ते. पण आहे का तुमच्याकडे तो पट्टा? नाहीये माझ्याकडे तो मग? अमर पट्टा. होऊ शकतं ना काही. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. होऊ दे मला, मरू दे मी. असं काय म्हणता? अरे असं नाही बोलायचं. नाही असं नाही बोलायचं. नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. मुंक मार गोष्टी. सॉरी खरंच मार खाशील लोंक्या. सॉरी. काही होणार नाही मला. आणि जरी झालं ना रसिका तरी सेव्हिंग्स आहेत आपल्या. तूच नॉमिनी आहेस की नाही? मेडिक्लेम आहे माझा. ते आपलं होईल ना व्यवस्थित. तू नको ना काळजी करू. ठीक आहे, मग काही 2-4 लाख रुपये वगैरे मी देणार नाहीये तुम्हाला. भाऊजी एक- किती देणार आहेत? जेवढे एक ह्याच्यासाठी एक 10 दिवस जेवढे लागतात उदरनिर्वाहासाठी तेवढे देईन. किती? 5,000 देतो. छोटी शौच. कसलं कसलं हिंदी आहे? छोटी शौच. छोटी सोच असतं. छोटी सोच म्हणजे छोटा विचार. छोटी शौच म्हणजे माहितीये एवढं- मला. हा. ठीक आहे तुम्हाला काय द्यायचं नसेल ना? नाहीच देणार. जायचं- नाहीच देणार. तिकडे जायचं तिकडे जा. हा जाणारच आहे. नाही. हा, चल, चल. मला मनशांतीला जाणार आहे. सांगताय. मला सांगतो तू. आपण ना काय करूया माहितीये ताई? आता हे गेले ना आपण 10 दिवस ना एकही खाणं रिपीट नाही करायचं. आपण 10 दिवस वेगवेगळे पदार्थ खाऊया. अय्या, चालेल. पहिल्या दिवशी आपण हा खाऊया लगासना खाऊया. लगासना. तुमच्या बापानी केला होता लगासना. लजानिया बोलता येत नाही, स्पेलिंग वाचून लगासना बोलता तुम्ही. तुमच्या बापाने केला होता लगासना. ते जे काय आहे ते आणि आपण ते पण खाऊया. काय? ते पंजाबी आहे ना रिझोर्टो. बावळट आहेस तू. इटालियन डिश आहे ती. रिझोटो. रिझोटो अशी कुठली डिश नाहीये ती. ते जे काय ते खाऊया. आणि आपण ते पडिंग खाऊया. पडिंग. पडिंग. पुडिंग तू आहेस या घरात. तुझे खाणार आहेस ते यॉर्कशायर पुडिंग आहे. बावळट. आम्ही खाणार आहे. हो मला नाही मिळणार आहे. मी युट्यूब वरनं बघून सगळ्या रेसिपीज करणार आहे. हा. मी घरात असताना का नाही करत ग? प्रॉब्लेम आहे का? माझ्यासाठी का नाही बनवत? पचतं तुम्हाला? नाही. साधी तुरीची आमटी केली तरी ढेकरा देत फिरत असता. मग त्या दिवशी कडक पाव खाल्ला 2 तास होते बाथरूम मध्ये. गप्प बस जरा. मूर्खा. शांत राहा. वाटेल ते सांगू नकोस. म्हणजे हे उगाच नाही मला हे ऍसिडिटी होत किंवा मला थोडासा त्रास होत कॉन्स्टिपेशनचा. माहिती. याच्यामुळे होतो. मी कडक पाव आहे. अरे कडक पाव नाहीयेस तू, पण त्रास तुझ्यामुळे होतो ना. सतत डोक्यात ह्याचा विचार. सतत डोक्यात ओंक्या काय करणार आहे आता? काय नवीन प्रकार करून ठेवलाय आता? काय माझ्या अंगाशी येणार आहे आता? काय सोडवायचं हेच चाललेलं असतं. झालं? रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्यात माझ्या. याच्यामुळे त्रास होतोय. म्हणून मनशांती केंद्रात चाललोय मी. चिडचिड चिडचिड बघा, चिडचिड किती चिडचिड चिडचिड. नुसती सतत चिडचिडच करायची असते. जा करा, जा इकडे काय त्या कर. मनशांती केंद्रात जाऊन तरी ही चिडचिड करू नका म्हणजे झालं. काय जा आता जा. हा, जातो. जा, फ्रेश व्हा जा. हा. सांगता आलंय. रिझोटो ना रे. भाऊजी. सो काय आहे ओंक्या? भाऊजी काय आहे? तुम्ही ते टूथब्रश घेऊन जाणार आहे तुमचं? का ओंक्या? नाही तुम्ही तुमच्या टूथब्रशनी बेसिन घासतो ना. ओंक्या. ओंक्या. काय? अरे माझ्या टूथब्रशने तू बेसिन घासतोस? हा मी धुवून ठेवतो नंतर.
धुवून ठेवतो होतं नंतर धुवून छोट्याचे बहीण भाऊ नवऱ्याचा जीव घेऊन जाऊ बावळट! मूर्ख आहात का दोघं? तू मुख्य अरे काय माणूस आहे? मारू पण नाही शकत तुला. अरे तू माझ्या टूथब्रशने बेसिन घासतोस, ज्याने मी करतो त्याने तो ब्रश. अरे ब्रश धुणं महत्वाचं नाही, हा बावळट आहे. हा मला अजून काय काय करतोय हा घरात, अजून काय काय करतोय, अशा कुठल्या गोष्टी जो ह्या वापरतोय. एक मिनिट, नाही 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 नाही. थांब, मी एक मिनिट, मी नाही जाऊ शकत या घरातून बाहेर. थांबा हा? मी एक मिनिट काय करताय? सांगतो. हॅलो, हां हां हॅलो, हां हे MH मनशांती केंद्र. हां पृथ्वी प्रताप बोलतोय. हां ते माझं बुकिंग होतं ना, ते कॅन्सल नका करू, ते हे करा, रिप्लेस करा, रिप्लेस. नवीन माणूस माझ्याऐवजी आता तिकडे ओंकार राऊत येईल. मी हां चिरंजीव ओंकार राऊत तिकडे कन्फर्म. येस कन्फर्म. चिरंजीव ओंकार माझ्या मुलाचं नाव वाटतं ना. तू चिरंजीव ओंकार राऊत. पण मी का जायचंय तिकडे भाऊजी? मी नको ना. मला कळलेलं आहे, हा? माझी जी चिडचिड होतीये, मला जी मनशांती हवी आहे ना, ती मी घरातून बाहेर जाण्यात नाहीये, तुला या घरातून हकलण्यात आहे. आहो, असं कसं हो? लहान आहे तू, कसा राहील तिकडे एकटा? बरोबर, एकटा कसा राहील? एक कोणतरी मोठा माणूस हवा. हॅलो MH मनशांती केंद्र. हां अजून एक नाव ऍड करा, ओंकारची बहीण. नाव बिव काय नाही, ओंकारची बहीण. तुम्हाला कळेल, दोघं भाऊ बहीण आहेत. हां घेऊन जा तुम्ही घेऊन जा. आम्ही नाही. वा वा वा, नेहमीप्रमाणे अप्रतिम परफॉर्मन्स, शेअर मॅडनेस त्या दोघांचा. मजा आली. प्रसाद दा. मजा आली. खूपच दिवसांनी आली ही सिरीज, पण मजा आली. ते जे तुझ्या टी शर्टवर लिहिलं आहे ते तू याच्या आयुष्यातलं आहेस, म्हणजे मिस्टेक आहेस याच्या आयुष्यातली. पण ओमकार, ज्या मुमेंटला तू स्टेजवर येतोस या सिरीजमध्ये, तो कोडगेपणा, तो निर्लज्जपणा तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं इतका करेक्ट बाहेर येतो की सांगायलाच लागत नाही की सिरीज कुठली आहे. तुला बघितल्या क्षणी कळतं ही ती सिरीज आहे. व्हेरी वेल डन ओमकार, मस्त. मजा येते. आणि तुमच्या तिघांचंही गिव्ह अँड टेक या पर्टिक्युलर या सिरीजमध्ये इतकं रंजक असतं की त्यामुळे नेहमीच ती बहारदार होते. आजचाही विषय छान होता आणि मजा आली. रसिका मस्त, पीपी मस्त. थँक्यू. तर मंडळी, हास्याचा हा प्रेमळ झरा असाच वाहत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.